फायनल घेतात रे. लास्टच्या मॅचला नाही घेत असे, पहिल्या मॅचला घेतात. तो पहिल्या मॅचला घेतो उगाच टाइम. पहिल्याच बॉलवरती आक्रमक फटका, दुसरा बॉलला लाफ्ट केलाय. पुन्हा एकदा जोपर्यंत बॉलला अडवलं गेलं तिथून एक सिंगल धाव कंप्लीट झाली आणि 6 नंतर 1 7 धावा स्कोर कार्ड वरती श्रेयश आहे आणि श्रेयसच्या बरोबरीने जर पाहिलं तर दीपेश लोखंडेने पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं. हल्ला बोल, षटकार, स्ट्राईक, रोटेट. आता दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अनिकेत आहे, ज्या अनिकेतने एक अति महत्त्वाची मॅच आपल्या संघासाठी काढून दिली. अनिकेत महाडिक बराचसा अनुभव आहे क्रिकेटचा या खेळाडूकडे आणि सध्याच्या घडीला तो स्ट्राईक एंडला. श्रेयसच्या खांद्यावरती जबाबदारी. तिसरा बॉल दर्पण आहे, प्रेशर आहे, पाहू शकता डेड बॉलचा इशारा. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 2020. तर डेड बॉल नंतर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा आलाय. आपण पाहताय आंबेडकर राजा चषक 2024चा हा महासंग्राम, रणसंग्राम आणि या स्पर्धेमधील हा ग्रँड फिनाले फायनलचा मॅच. राईट अमूर्द विकेटने अनिकेतसाठी पुढचा बॉल आक्रमण केलाय. षटरक्षक आहे या फटक्यासाठी आणि फलंदाज क्रमांक पहिला सर्कलमध्ये डिप्लॉय झाला आणि संपलाय बॅटर अनिकेतचा खेळ. बॅक टू द डगआउट गॉन. येस, थँक्यू. नवीन बॅटर अतुल महाडिक तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी मैदानावरती दाखल झालाय. अनिकेत या फायनलमध्ये खूप काही करू शकला नाही. अगदी पाहिलं तर तो शून्यावरती बाद झाला, अगदी गोल्डन डकचा शिकार झाला पहिल्याच बॉलवरती. दुसऱ्या बाजूला आता पाहिलं तर अतुल मैदानावरती दाखल झाला, अतुलवर आणि दुसऱ्या बाजूला दीपेश लोखंडे. ही सध्याच्या घडीला जोडी आहे अडकल फायटर्स. अडकल संघाची श्रेयसच्या ओव्हरमधील आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावानुसार आपण एकंदरीत पाहिला तर धावा झाल्यात 7, लॉस ऑफ 1 विकेट. चौथा बॉल. श्रेयस पुन्हा एकदा निघतो डाव्या बाजूनं. शफल झाले, मोठा फटका खेळायचा तर अक्रॉस गेले. यष्टनच्या वरून हा बॉल अगदी यष्टिरक्षकाच्या हातामध्ये होता. डॉट बॉल आलाय. 4 चेंडू नंतर धावसंख्येवरती पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला, मोठा आक्रमण केलं. त्याच्यानंतर धावा जर पाहिलं तर धावा एकंदरीत झाल्यात 7 आफ्टर कम्प्लिटेड ऑफ 4 बॉल्स. 4 चेंडूचा खेळ संपलाय. अतुलला पण स्ट्राईक एंडला पाहत आहे. अतुल पुन्हा एकदा इन ॲक्शन, यावेळी एज आणि त्याच्यानंतर मागे बॉलला जोपर्यंत कॅरी केलं जाईल लॉंग लेगवरून क्षेत्ररक्षक फाईन लेगला येतोय, बॉलला अडवतोय, तोपर्यंत 2 धावा आल्यात. मध्यंतरी कालामध्ये जर आपण पाहिलं तर काही कारणास्तव म्हणजे तिकडे आपण पाहिलं असेल इलेक्ट्रिसिटीचा अभाव, मध्यंतरी लाईव्ह बंद होते आणि जे लाईव्हला माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या दरम्यान जोडले गेलेत त्यांचा सरसे स्वागत. रणसंख्या जर पाहिली तर या 2 धावेनं जाऊन पोचते 9 या आकड्यावरती. अगदी एक दिग्गज खेळाडू आहे ब्रायन लारा आणि त्याचा जर्सी नंबर सध्याच्या घडीला 9 आपण ऑन दी बोर्ड स्कोर कार्डवरती पाहत आहे. 1 to go शेवटचा बॉल आहे. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल बाहेर ठेवला. बॉलला अंपायरचा सिग्नल आपल्यापर्यंत वाईटचा येतोय. एक एक्स्ट्रा रन संघाच्या टोटलमध्ये ऍड झाले. धावा जर पाहिल्या तर झाल्यात 10. पेंद्रस ऑन दी बोर्ड, 10 धावा ऑन दी स्कोर कार्ड. शेवटचा बॉल आहे आणि या शेवटच्या बॉलसाठी आता गोलंदाज श्रेयस पुढे एकदा निघतोय. हा बॉल देखील वाईट प्लस या चेंडूवरती धावा मिळतील 4, म्हणजेच वाईट प्लस 4 चौकार. येस, थँक्यू. धावफलकावरती धावा झाल्यात 15-15. शेवटचा बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. मागच्या 2 चेंडूवरती पाहिलं तर जवळजवळ 6 धावा खर्च केल्यात. हा बॉल देखील वाईड आहे, हा देखील बॉल वाईड आहे. म्हणजे अवांतर धावा अगदी अतिरिक्त फेकल्या जातात. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्हाला घेऊन जातो जिथे सर्वाधिक मोठं षटक हाताळण्याचा कारनामा केला पाकिस्तानच्या मोहम्मद सामीनं. 2004 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एका ओव्हरमध्ये तब्बल 17 चेंडू हाताळण्याचा त्यांना कारनामा केला होता, ज्याच्यामध्ये
7 बॉल वाईड होते, 4 बॉल न होते आणि 6 व्हॅलिड बॉल, अशा पद्धतीचं ते सर्वाधिक मोठं षटक क्रिकेटच्या पटलावरती पाहिलंय. आणि ते शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलसाठी आतापर्यंत जवळजवळ 7 धावा अतिरिक्त खर्च केल्यात गोलंदाज श्रेयसनं. या बॉलला लिव्ह केलं, या बॉललाही सोडून दिलंय. हा प्रेशर आहे फायनलचा, हा दबाव आहे. अतुल पासून थोडंसं लांब ठेवण्याचा प्रयत्न होते. प्रत्येक बॉलवरती एक एक्स्ट्रा धाव खर्ची केली जाते. रणसंख्या जर पाहिली तर या एका धावेनं 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पहिल्या 5 चेंडूमध्ये लाजवाब केलं होतं. 5 चेंडूमध्ये धावा कमी होत्या आणि तिथून जवळजवळ आतापर्यंत 7 धावा या वाईट बॉलनं खर्च केल्यात गोलंदाज श्रेयसनं. 8 धावा, 1 टू गो. शेवटच्या बॉलवरती आक्रमण, चेंडू कुठपर्यंत जाईल जजमेंट करतो क्षेत्ररक्षकाच्या आव्याख्याबाहेर. शेवटच्या बॉलवरती बिग ब्लास्ट षटकार. थँक्यू 23 23 धावा, 23 धावा झाल्यात. 23 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. अनिकेत सारखे एक बॅटर बाद झाल्यानंतर अतुल आणि त्यांच्या बरोबरीने दीपेशचा खेळ देखील आक्रमक राहिलाय. शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मिथुनला आपण पाहताय. पहिल्या षटकामध्ये अक्षरशः धावांची लयलूट आपण पाहिली. धावफलकावरती धावा 23. आता 6 बॉलमध्ये मिथुनच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. राईट मोर द विकेट ना. पहिला बॉल समोर आहे दीपेश, या बॉलवरती आक्रमण तर केलंय. बॉल कुठपर्यंत ट्रॅव्हल, क्षेत्ररक्षक बॉलवरती येतोय. जजमेंट ओ स्टेपिंग केलं, थोडेसे पुढे धावत आले आणि बॉल मात्र मागे निघून गेला. या चेंडूवरती धावा पुन्हा एकदा 2 अर्जित झाल्यात, 2 अंकित झाल्यात. 2च्या मदतीनं 25 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचला. येणाऱ्या 5 चेंडूचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. तर मिथुनला एक ब्रेक थ्रू मिळवणं गरजेचं आहे, कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये मैदानावरती धावा बनतानाही आपण पाहिल्यात. त्याच्यामुळे एखादा ब्रेक थ्रू आला तर धावफलकावरती अंकुश लागवेल. मिथुन पुढचा बॉल, या बॉलला सरळ भिरकावून दिलाय. अगदी नरेशच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमा रेषा पार, बिग हिट षटकार. (31 ऑन दी बोर्ड, 31 धावा स्कोर कार्ड वरती. हा तिसरा बॉल आहे षटकातील. अगदी स्लोवर केला होता, वेट केलं, वॉच केलं आणि सरळ भिरकावून दिलं. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, सीमारेषा पार. आला षटकार. 6 धावा. यस, थँक्यू. आता मात्र जर पाहिलं तर अगदी दोन्ही बाजूनं आक्रमण आणि फक्त आक्रमण पाहायला मिळतोय. जवळजवळ 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावरती धाव आहेत 37. पुढचा बॉल आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅरी केलंय. रनआउटची डिरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय. आता तिथे 1 धाव होती, तिथे 2 धावा खर्च केल्या गेल्यात. म्हणजे दीपेश लोखंडे पुन्हा एकदा स्ट्राईक एंडलाय. धावफलकावरती एकंदरीत रणसंख्या पाहिली तर झाले 39-39. येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ अजूनही पहिल्या सत्रातून शिल्लक राहिलाय. एका बाजूला ग्रँड फिनाले मध्ये दाखल झालाय अडखल 11 अडखल फायटर्स. अडखल जो संघ आहे तो मंडणगड विभागातील आहे. तर दुसऱ्या बाजूला जो पाहत आहे रायगड विभागातील कुडगावा संघ मैदानावरती आहे. येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक. स्टेप आउट झाले, पुन्हा एकदा आक्रमण केलंय. चेंडूवरती क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल ट्रॅव्हल झालाय. सीमारेषा पार, फरार, चौकार. चला, पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल आहे आणि वैयक्तिक धावसंख्येवरती आपण जर विचार केला तर दीपेश 27 वैयक्तिक धावसंख्येवरती खेळ करतोय. शेवटच्या बॉलवरती देखील बिग हिट. लांब 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 मैदानाच्या अगदी बाहेर बॉल, सीमारेषा पार, षटकार. पन्नास.
येस थँक्यू सो मच. येणारे 12 बॉल 50 धावांची गरज आहे मॅचमध्ये. 25 ची सरासरी राखायची आता कुडगाव संघाला. येणारे 12 चेंडू आणि 12 मध्ये तब्बल 50 धावांची गरज आहे मॅचमध्ये बॅटिंग करणाऱ्या कुडगाव या संघाला. तर 12 बॉलमध्ये तब्बल 50 धावांची गरज आहे. आपण क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा हा महाघमासान या आंब्याच्या चषक राजा 2024 मध्ये पाहत आहे. क्रिकेटचा हा खेळ अद्भुत खेळ आहे. अगदी महाराष्ट्रामध्ये भारतभर या खेळाला एक वेगळी उंची आहे, वेगळी पसंती आहे आणि या खेळाचा आनंद आपण या स्पर्धेच्या माध्यमातून घेतोय. अफाट अशा मैदानी तू येशू वेवी, डाव तुझा येतच तू सजविषय आपली खेळी, काळ करीत व गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, अवतीभवती झेल गवया जो तो फाशे टाकी, मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव, चतुर आणि सावध तोची इथे रंगला, एक क्रिकेट म्हणजे जीवन राजा, हुकला तो संपला, हुकला तो संपला. आता मात्र ती वेळ आली. आता इथून जिंकण्यासाठी आता प्रयत्न गरजेचे आहेत, कारण टार्गेट मोठं आहे. कुडगाव संघाला विनंती आहे प्रारंभिक जोडी मैदानावरती प्लीज पाठवून द्या. आणि दुसऱ्या बाजूला अडकल फायटर्स अडकल संघालाही विनंती आहे, त्याला प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण मॅचला आता लगेच सुरुवात करूयात. ग्रँड फिनाले आहे, फायनल आहे. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. पहिल्या सत्रामध्ये धावा झाल्या स्कोर कार्डवरती, ते अर्धशतक या स्पर्धेमधलं लावलं गेलं आहे. आणि त्याच्यामध्ये वैयक्तिक जर आकडा आपण पाहिलं तर दीपेश लोखंडेच्या बॅटमधून आल्या तब्बल 33 डबल 3 33 धावा, ज्याच्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकार या आपण एकंदरीमध्ये पाहिला. या स्पर्धेमधील एकंदरीत षटकार पाहिले तर आतापर्यंत 57 षटकार लगावले गेलेत. आणि बाउंड्रीज जर पाहिल्या तर 46 चौकार देखील या स्पर्धेमध्ये आहेत. हे चला 2 षटकांची मॅच आहे. मैदानावरती बॉलही द्यायचं आहे. येणारे 12 बॉल करायचे तब्बल 50 धावा. यश लाखन आणि त्यांच्या बरोबरीने नागेश निवाते मैदानावरती दाखल झाले. दुसऱ्या बाजूला हातामध्ये बॉल घेऊन समीरला आपण पाहते. पॉवर प्लेचे निर्बंध नाहीयेत संपूर्ण स्पर्धेमध्ये. आपण पाहिलं असेल दुसऱ्या फेरी दरम्यान हा नियम खारिज केला गेला. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती यश लाखनचा हा तडाखा, सरळ सीमारेषा पलीकडे हा बिग हिट षटकार. येस थँक्यू फायनल मध्ये ऍक्शन रिप्ले मध्ये पाहताय. बॅकफुट पंच जागा बनवली आणि अफुलातून प्रहार यश लाखांच्या बॅट मधून आला. स्वीपर कव्हरच्या डोक्यावरून बॉलला सरळ फेकून दिलं. सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. समीरचा पुढचा बॉल, दुसरा बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न झालाय. समोर दीपेश लोखंडे आहे, अगदी लाजवाब त्या ठिकाणी धावा रोखल्या आपल्या संघासाठी. ती धावा होत्या, अगदी ग्राउंड कव्हर केला, त्याच्यानंतर बॉलला आतमध्ये ढकलून दिलं. केवळ आणि केवळ 3 धाव, केवळ 1 सिंगल धाव मात्र या स्कोर कार्ड वरती अर्जित सैल. रणसंख्या 7 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ संपलाय. फटका चांगला होता, मात्र मी म्हटलं ना की मैदानावरती सर्वात धारदार शस्त्र काय आहे ना तर ते क्षेत्ररक्षण आहे. आणि ते का क्षेत्ररक्षण धारदार आहे ते दीपेशच्या माध्यमातून आपण पाहिलं. ज्यावेळेला एखादा चांगला फटका येतो त्याच्यावरती धावा अडवल्या जातात, तेव्हा बॅटर देखील थोडासा नाखुश होतो, नाराज होतो आणि पुन्हा एकदा एखाद्या मोठ्या फटक्यासाठी तो ट्राय करतो. म्हणून क्षेत्ररक्षण देखील मैदानावरती फार महत्वाचं आहे. डावखुऱ्याचा बॅटर नागेश यावेळी पाहिलं तर बॉलला सरळ खेळून काढले लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक बॉलवरती येतोय. 1 सिंगल धाव कंप्लीट झाली आणि रणसंख्या 8 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 25 ची सरासरी राखायची आहे. अडकल फायटर्स अडकलचा जो संघ आहे त्या संघानं मात्र पहिल्या सत्रामध्ये लाजवाब बॅटिंग केली. आता ग्रँड फिनालेवरती कोणता संघ मजल मारेल, कोणता संघ जो आहे ती ही जे चषक आहे आंबेडचा राजा चषक आपल्या गावामध्ये घेऊन जाईल. डॉट बॉल आला. येणारा एक डॉल आता प्रेशर निर्माण करण्याचं काम करेल. येणारा एक डॉट बॉल जो आहे तो डॉट बॉल या मॅच मध्ये मागे घेऊन जाईल बॅटिंग करणाऱ्या कुडगावच्या संघाला, कारण स्कोर कार्ड वरती प्रेशर फार मोठं आहे. 50 धावांचं टार्गेट आहे. प्रत्येक बॉल वरती तुम्हाला तुमच्या हातामध्ये जे बॅट आहे, जी तलवार आहे ती फिरवायची आहे. 50 टार्गेट. षटकातीला पुढचा बॉल.
पुन्हा एकदा बॉल खाली राहिला, ऑन साईडला खेळायचा होता, जागेवरून फुटवर्क नव्हतं या बॉलवरती. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटच्या मैदानावरती बॅटरकडे फुटवर्क, या दोन्ही गोष्टी फार आवश्यक आहेत. ज्या दोन्ही गोष्टी नसतील तर दोन्ही यंत्र आहेत किंवा हा खेळ आहे त्याच्यामध्ये तुम्ही बॅकफुटलाच राहणार. डॉट बॉल आलाय, रणसंख्या अजून स्थिर आहे 8 या आकड्यावरती. 42 धावांची गरज राहिली आहे मॅचमध्ये. हा फटका तर मोठा आहे, 1 बाउन्स सीमारेषा बाहेर देखील गेलाय. चालाय चौकार. थँक्यू. शेवटचा बॉल. चला, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर 12. आता सेकंड ओव्हर आणि आता गोलंदाजी ट्रॅकवरती अनिकेतला आणलं गेलंय. 50 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. धावा झाल्यात तब्बल 12. 38. 38 धावा करायच्यात. अनिकेत आले गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला बॉल पडला, थोडासा बाहेरच्या दिशेने कट झाला आणि या पहिल्याच बॉलवरती एक डॉट बॉलची मोहर. एक वेगळी ॲक्शन आहे. आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी केली नव्हती. ग्रँड फिनालेमध्ये शेवटच्या बॉल ओव्हरसाठी आल्या. बाहेर बॉल आहे, बराचसा बाहेर बॉल आहे. अंपायरचा सिग्नल आला वाईट. लेदर क्रिकेटचा अनुभव आहे आणि त्याची शैली देखील मैदानावरती पाहू शकते. एक स्पिन गोलंदाजी. पहिला बॉल पडला थोडासा बाहेर, हा बराचसा बाहेर राहणारा बॉल होता अनिकेतसाठी. हा देखील बाहेर, हा देखील बाहेर, हा देखील एक वाईट बॉल आहे. रणसंख्या 14 या आकड्यावरती. पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेरच्या दिशेने कट होतोय आणि अतिरिक्त स्पिन आहे. पंचांचा इशारा येतोय की लाईनच्या बाहेर असल्यामुळे गोलंदाजाला मागच्या 2 बॉलवरती दंडित केले गेले. यावेळी चपरा कलावली. ऑन साईडला फटका जोपर्यंत क्षेत्ररक्षक या बॉलवरती येईल एक सिंगल धाव कंप्लीट होईल. अजूनही 4 चेंडूचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. दुसऱ्या बाजूला आता कुडगाव संघाची बॉडी लँग्वेज जर पाहिली तर जवळजवळ हा सामना सोडलाय असं वाटायला लागलंय. कारण या मॅचमध्ये 50 धावांना चेस करत असताना सुरुवात तितकी गंभीर झाली नव्हती आणि आता पाहिलं तर बॅक फुटलाय पूर्णपणे संघ. अनिकेतची गोलंदाजीची शैली आहे, एक वेगळी शैली आहे. बॉलला आतमध्ये आणतो, बॉलला बाहेर ठेवतो, सरळ राहिला, स्पीड होती या बॉलवरती. बीट केलं यश लाखनला आणि हा जो बॉल आहे तो निर्धाव आलाय. 3 चेंडूचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे आणि धावात गरजेचे आहेत 35-35. अडकल फायटर्स अडकल दबदबा बनवलाय संघानं. ज्या परिस्थितीमधून संघाला यावेळी फटका चांगला आहे. अगदी रडारमध्ये आला आणि सरळ बॉलला भिरकावून दिलं सीमारेषा पलीकडे. इज यूज इट मॅक्सिमम षटकार. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. या बॉलवरती देखील आक्रमण. चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे मात्र बॉल निघून गेला सीमारेषा पार. दिस इज यूज इट षटकार. थँक्यू. शेवटचा बॉल राहिलाय आणि आता शेवटच्या बॉलवरती अडकल फायटर्स अडकल हा संघ आहे तो संपूर्णपणे आपला विजय सुनिश्चित करतोय. आंबेचा राजा 2024च्या पहिल्या पर्वाचा ग्रँड फिनालेचा अडकल फायटर्स अडकल हा जो संघ आहे तो विजेता संघ ठरलाय. आता रनरअप राहिलाय कुडगावचा संघ आहे तो रनरअप आहे. थोड्याच वेळात बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात होईल. तोपर्यंत पुन्हा एकदा ऐकूयात संध्याकाळच्या सत्रातील सुमधुर गीत.